नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच आपण अलीकडे ऋग्वेद माती परीक्षण केंद्र चिखलवाड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सुरू केलेलं आहे आणि आपण यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी NPK, pH, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि ऑर्गॅनिक कार्बन या 6 घटकांचं आपण माती परीक्षण करून देतोय. आणि आपल्याला चिखलवाडमधील शेतकरी संजय चव्हाण, नमस्कार सर. नमस्कार. यांचा आपल्याला फोन आलेला होता की यांचं माती परीक्षण करायचं आहे, यांचा ऊस तुटून गेलेला आहे. तर आज आपण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे, माती परीक्षण करायचं आहे त्यांचं. तर त्यासाठी नमुना घ्यायचा आहे, ते आपण त्यांना दाखवणार आहे की आपल्याला मातीचा नमुना कसा घ्यायचा. तर मला सांगा, हा तुमचा ऊस कोणत्या वाहनाचा होता इथं लावलेला? ते 86-032. 86-032. हा खोडवाय की लागण? नाही, आता खोडवा गेला, परवा लागून होती. खोडवा. आता तुम्हाला ऍव्हरेज किती भेटलेलं या ऊसामध्ये? पहिला लागणीला मला 45 टन भेटलं होतं आणि आता यावर्षी एकदम कमी झालं, 20 टनापर्यंत गेलं. 20 टनापर्यंत. बरं, तुम्हाला काय वाटतं म्हणजे एवढं कमी व्हायचं कशामुळे झालं मला काय? खतं मी मागच्या वर्षी टाकली होती, या वर्षी बऱ्यापैकी टाकली होती. बरं, पण तू काय नेमकं काय झालं आणि काय? याच्या आधी तुम्ही माती परीक्षण वगैरे कधी केलं? कधी केलं नव्हतं माती परीक्षण, नाही केलेलं आहे. बरं, मग आता तुम्हाला वाटते माती परीक्षण केलं? मला असं वाटतं माती परीक्षण करून कुठले घटक कमी आहेत, काय नेमकं काय आहे, खतं कुठली टाकावीत, काय जास्त एक्सरसाइज जास्त येतात का, ते जरा प्रॉपर माहिती आपली प्रॉपर्टी कार्डासारखी आपल्या असावी. त्यासाठी ठीक आहे, आज आपण बघूया यांचं माती परीक्षणाचा नमुना काढूया, आपण दाखवणार आहे ते. तर मित्रांनो, आज आपल्याला वेळ भेटलेला आहे, आपल्याला सुट्टी असते कामावरून, त्यामुळे आज आलेलो आहे यांच्या शेतामध्ये. तर आता आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सॅम्पल घेणं, नमुना काढणं आपल्याला शक्य नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघितला पाहिजे की आपण मातीचा नमुना कसा काढतोय आणि कसं प्रोसेस करतोय. ते बघून तुम्ही स्वतः मातीचा नमुना काढला पाहिजे आणि आमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. मग आपण तुम्हाला टेस्ट करून देऊ. आणि आपलं हे जे आम्हाला एक सांगा, हे समजा मातीचा नमुना आपण घेतोय, हां, तो घेतल्यानंतर खत व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे? खत व्यवस्थापन करायचं असेल तुम्हाला शेतीसाठी, तर आपण आपला रिपोर्ट देतोय. तर रिपोर्ट मध्ये आपण सांगतो की तुमच्या मातीमध्ये हे घटक आहेत आणि हे घटक कमी आहेत. तर त्यामध्ये सांगितलं जातं की कोणतं तुम्हाला खत द्यायचंय. म्हणजे नायट्रोजन साठी असेल, फॉस्फरस साठी, पोटॅशियम साठी, 3 महत्वाचे आपले घटक राहतात शेतीमध्ये. तर तिन्हीसाठी आपण कोणतं खत कसं दिलं पाहिजे हे सांगितलं जातं. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला डायरेक्टली पण सांगू की तुम्ही ह्या पद्धतीनं तुमचं खत दिलं पाहिजे. वर्षभरासाठी आता ऊस पीक आहे समजा, तर ऊस हे वर्षाचं पीक आहे आपल्याला. तर पूर्ण वर्षाच्या पिकासाठी तुम्हाला ते पूर्ण खत वापरायचंय. म्हणजे लोक काय करतात की बाळ भरणी असेल किंवा मोठी भरणी असेल किंवा सुरुवातीला 1-2-3 वेळाच खत देतात. त्यामुळे काय होतं, जेवढ्या कालावधीसाठी खत दिलंय तेवढ्या वेळासाठी त्यांचा ऊस चांगला येतो. पण परत नंतर आपण बघितलं की ऊस की आपल्याला खालून मोठ्या कांड्या पडलेल्या दिसतात ऊसाच्या, वरती छोट्या छोट्या कांड्या दिसतात. तर ते काय असतं की सुरुवातीला खत दिल्यानंतर ते ऊस पीक घेतं, त्यावेळी मोठ्या कांड्या पडतात, ऊस चांगला असतो. आणि नंतर लोक लक्ष देत नाही, त्यामुळे त्या छोट्या कांड्या पडत जातात, मध्ये उत्पन्न तिथंच आपलं कमी येतं. पण लोकांनी वेळेवरती ऍटलिस्ट थोड्या दिवसाच्या अंतराने 20 दिवस, महिना ते कंटिन्यू थोडं खत दिलं गेलं पाहिजे. तरच तुम्हाला वर्षभर त्याचा फायदा होईल. तुम्ही एकाच दिवशी जर सगळं खत देत असाल तर त्याचा काही उपयोग होत नाही, पीक ते घेत नाही. ते तुमचं खत पाण्याबरोबर वाहून जातं किंवा मग हवेमध्ये उडून जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे, आपण बघूया आता सॅम्पल कसं काढायचं, नमुना कसा घ्यायचा ते. तर आपल्याला मातीचं सॅम्पल घ्यायचं असेल नमुना, तर आता ह्या पाचड तुमची आहे इथं, आपलं ऊस तुटून गेलं, कुट्टी झालेलं आहे. तर आपल्याला सुरुवातीला पाचड सगळी बाजूला घ्यावी लागली इथली. तर आपल्याला काडी, कचरा वगैरे, दगड वगैरे काही घ्यायचे नाही, त्यामुळे आपण थोडी पाचड बाजूला घेऊ इथली आपण आधी. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण आता इथं आपल्याला इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा काढावा लागतोय. येस, तर आपण आता काढू. खाली
खाली घ्यावं लागतं. ऊसच कसं मुळे खालीपर्यंत जाते ना, भरपूर काढावं लागलं असं. झालं मला वाटतं बऱ्यापैकी. छोट्या अंदाज आपण आता व्ही आकाराचा खड्डा काढलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आता, एका साईडची आधी आपण ही माती वगैरे वरची सगळी बाजूला करून घेतलेली आहे. ही वरची माती यात आली नाही पाहिजे. आता आपल्याला वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत एक साईडची एक लेअर काढायची, काढून घ्यायची आणि तेच आपलं सॅम्पल असणार आहे. आपण आता काढूया एक साईडची माती. दगडच येईल. ठीक आहे. हे वाला आपलं आहे मातीसाठीचं सॅम्पल. आपण आता बाजूला काढून घ्यायचं. आता एका साईडनं आपण पूर्ण खालीपर्यंतची, वरतून पूर्ण खालीपर्यंतची आपण अशी मातीतून काढून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये अशीच आपण आता हे तुमचं 1 एकराचं रान आहे, तर 1 एकरामध्ये आपण 5 ठिकाणचे आपण काढणार आहे. ठीक आहे. ओके, चला आपण दुसऱ्या ठिकाणची